गुड मॉर्निंग. चला, आजच्या दिवसाची सुरुवात. आज बारामती या ठिकाणी आम्ही आहोत आणि आता या ठिकाणी आपले जे मित्र आहेत शरद भोसले सर यांच्या प्लॉटवरती जाऊन प्लॉटचं शूटिंग वगैरे करणार आहे. कारण जवळपास 40-45 पेरेवरती त्यांचा ऊस गेलेला आहे आणि काही लीडर लोकांना भेटणार आहे, काही शेतकऱ्यांना भेटणार आहे. तर आता आम्ही आहे गेस्ट रूममध्ये. चला जाऊया पुढे. तर अशा रीतीने आत्ता आम्ही शरद सरांना घेऊन त्यांच्या प्लॉटवरती पोचलेलो आहे. ऊसाची तोड जवळपास संपतच आलेली आहे. हे पाहतोय आपण, पूर्णपणे ऊस तुटत आलेला आहे, थोडा ऊस राहिलेला आहे आणि हा त्यांचा ऊस जवळपास 45 ते 47 पेऱ्यावरती गेलेला आहे. मस्तपैकी ऊसाचं शूटिंग करून घेतलं, ते तुम्हाला आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. तर फार छान पद्धतीचा ऊस शरद सरांनी आणलेला आहे. त्यानंतर आम्ही यादव सरांना भेटलो माळेगावमध्ये. तिथून थेट सरांना ऑफिसला सोडून आम्ही निघालो फलटण भागात. फलटणचं काम झाल्यानंतर आम्ही तिथून पुशेगाव रोडला वळलो आणि पुढे गेलो. पुशेगावचा घाट सुरुवात झाली. पुशेगावचा घाट मस्तपैकी बघत ड्रायव्हिंग करत आम्ही पोचलो आमच्या ठिकाणावरती. तर तिथे साहेबांच्या बाईकवरून मी गेलो त्यांच्या शेतावरती. हे असं मस्तपैकी शेताच्या बांधावरून टू व्हीलरने शेतावरती पोचलो. तिथे गेल्यानंतर त्यांचं असणारं पूर्ण क्षेत्र पाहून घेतलं. त्यांचं ऊस पीक, कांदा पीक, अद्रक पीक हे सर्व पाहिल्यानंतर त्यांचे डोसेस साहेबांना लिहून दिले व काही मटेरियल त्यांना लागणारं त्यांना दिलं. ते दिल्यानंतर आम्ही दुसऱ्या गावामध्ये राकेश सरांच्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जात होतो. गाडी बांधाला लांब लावून चालत इथलं काम आवरल्यानंतर आम्ही रिवर्स प्रवास चालू केला